नमस्कार. मुलाखतीसह निवड यादीची वाट पाहणारे, चातकाप्रमाणे वाट पाहणारे, शिक्षक भरतीच्या रेसमध्ये असलेले अभियोग्यताधारक, ज्यांना माहिती आहे की माझा नंबर लागणार नाही ते सुद्धा वाट पाहतात. ज्यांना माहिती की माझा नंबर लागेल परंतु मी ती नोकरी मिळवू शकणार नाही, ओपन सिक्रेट, यू नो ऑल अबाउट द इंटरव्ह्यू राऊंड, त्याच्यामुळे ते सुद्धा वाट पाहतात. आणि अर्थातच जे डिझर्व करतात, ज्यांना माहिती आहे की नाही माझं याच्यामध्ये चान्स लागेल आणि मला याच्यामध्ये चान्स मिळून जाईल माझ्या फेटने, माझ्या प्रयत्नाने, तर मात्र ते सुद्धा अभियोग्यताधारक. चातकाप्रमाणे वाट पाहत असताना सुद्धा या यादीला उशीरच लागत आहे. आणि नुकतंच न्यूज बुलेटिन सुद्धा आपण पाहत आहोत पोर्टलच्या वेबसाईटवरती की त्यांनी त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की 21 मे 2025ला मुलाखतीशिवाय ही यादी लागलेली आहे आणि मुलाखतीसह यादी लागण्यास अजून वेळ लागत आहे. मित्रांनो, वाट कुठवर पाहायची जोपर्यंत वाट लागणार आहे. सो असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आणि लिटरली रोज प्रेडिक्शन देणारे टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल किंवा सोशल मीडिया, यूट्यूब असतील, त्यांचं रोज प्रेडिक्शन असं आहे की नाही 2 दिवसात लागेल, नाही उद्याच लागेल, नाही परवाच लागेल, नाही संध्याकाळपर्यंत लागत जातील. लिटरली काही ग्रुपवरती तर रात्री 12-1 पर्यंत उमेदवार यासाठी वाट पाहतात की पता नाही कब वो लिस्ट आ जाएगी आणि आम्हाला ती मिस होऊ नये म्हणून म्हणजे वाट पाहत असतात. लिटरली एवढी परीक्षा म्हणजे वाट बघणाऱ्यांना एवढी परीक्षा द्यावी लागते हे खूप म्हणजे अनबेअरेबल आहे. परंतु या यादीला उशीर लागत आहे. त्याची कारणं जरी न्यूज बुलेटिनमध्ये स्पष्ट केली नसली तरी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण पाठपुरावा करतोय, वेळोवेळी आपण हे तुम्हाला सांगितलेले सुद्धा आहे, तरी सुद्धा थोडंसं हायलाईट करूया. आणि ही जी निवड यादी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये जागा वाढतील की जागा कमी होतील हा एक नवीन क्वेश्चन निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळेच सगळं घोडं पेंड खाते. तुमच्या माहितीप्रमाणे मित्रांनो माहीत असेल, कमेंट सेक्शनमध्ये यू कॅन राईट डाऊन की मुलाखतीमध्ये किती पदं भरली जाणार आहेत. कोण 8,600 बोलेल, कोण 8,700 बोलेल. बरं, त्यासाठी एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जाणार आहेत. बरं, त्यासाठी किती उमेदवारांची निवड केली जाईल? कोणी 13,500 बोलेल, कोण 14,000 बोलेल, कोण 15,000 बोलेल. आणि त्याच्यातून एका जागेसाठी एक उमेदवार आरक्षणानुसार, गटानुसार, घटकानुसार किंवा आपण असं बोलूया त्यांच्या मार्क्सनुसार त्यांचे ते जॉब आहे तो वर्णी लागणार आहे. इथं फक्त निवड होते, याच्यानंतर मुलाखत होणार आहे. मुलाखतीची तयारी कशी करायची या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेला आहे, त्याच्यासुद्धा तुम्ही सायमल्टेनियसली तयारी करून घ्या. कागदपत्र कोणकोणती लागतील हे सुद्धा रेडी ठेवा. स्पेशली SCBC आणि EWS तो सुद्धा व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, रेडी ठेवा. आणि तरीसुद्धा मग हे आपले जे प्रेडिक्शन आहेत ते नक्की चेंज होतील का आणि नक्की झालं काय, म्हणजे ॲक्च्युली त्रुटीची पूर्तता आहे ती 8 दिवसापूर्वीच केलेली आहे. काही टेस्टिंग होतं ते तर कधीच करून झालेलं आहे. आणि इवन या अगोदर जेव्हा विदाऊट इंटरव्ह्यूचा जेव्हा राऊंड लागलेला आहे मुलाखतीशिवाय, त्याच वेळेस विथ इंटरव्ह्यूची यादी लावण्यात येणार होती. मग असं काय झालं की त्या यादीला उशीर झाला? आणि इन बिटवीन जो दुर्लक्षित होतोय तो म्हणजे कन्व्हर्जन राऊंड, जो मुलाखती शिवाय यादीच्या नंतर लागायला हवा होता. आणि त्याच्यानंतर अर्थातच जो उर्दू मीडियमचा राऊंड तो सुद्धा पेंडिंग आहे. आणि हे करत असताना मुलाखतीसह राऊंड लावायची जरी घाई करत असले कारण जे संस्था चालक आहेत त्यांचं सुद्धा शालेय शिक्षण विभागावरती बर्डन आहे की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजेत, अकॅडमिक इयर सुद्धा सुरू होते, तरीसुद्धा या यादीला उशीर लागतोय. मित्रांनो, सध्या आत्तापर्यंत जी मुलाखतीशिवाय जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की बरेच उमेदवार आहेत. जवळपास 40% उमेदवार जेवढ्या प्रत्येक व्यवस्थापनामध्ये गैरहजर राहिलेले आहेत. आणि आता मुलाखतीसह यादीमध्ये सुद्धा तेच होणार आहे. तेच उमेदवार तुम्हाला जवळपास 50% उमेदवार डबल तेच आलेले दिसतील आणि त्याच्यातले 40 ते 45% उमेदवार गैरहजर राहिलेले दिसतील. आणि हा सगळा प्रवास करत असताना ज्यांना खरंच नोकरी हवी आहे, जे डिझर्व करत आहेत, त्यांना नोकरी मिळेल का आणि त्यांच्या हा वर्णी लागेल का किंवा ही यादीला उशीर का लागतोय? मित्रांनो, आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि अर्थातच स्टे कनेक्टेड. नोटिफिकेशन आपल्या यूट्यूबचं ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. मुलाखतीसह ही यादी लागत असताना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत सध्या. ते म्हणजे EWS आणि SCBC आरक्षणामुळे. हे आरक्षण
आरक्षण दुसऱ्या टप्प्यामध्ये लागू झालं असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ऑलरेडी जरी दुसऱ्या टप्प्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जेव्हा उमेदवारांची निवड झालेली आहे तरी त्यांना आता नियुक्ती देता येत नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून त्यांना बाद केलं जातं आहे. या त्रुटी आहेत त्या प्रथमतः काहीही करून पूर्ण करणं तितकंच गरजेचं आहे. चॅनलवरती मी सुद्धा तुम्हाला 2दा एक डेट दिली होती. पहिल्यांदा सांगितलं होतं की ही यादी आहे ती 2 मेपर्यंत पब्लिश होईल आणि आत्ताच रिसेंटली सुद्धा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं, कदाचित ते लाईव्ह केलं होतं मी, की न्यूज यादी आहे ती लवकरच लागून जाईल 10 तारखेपर्यंत, परंतु आजही ती लागली नाही आहे. या संदर्भातील जेव्हा आपण विचार केला तो हा एक मोठा क्रुशियल पॉईंट आहे की सध्या जे सामान्य प्रशासन विभागाने जो GR काढलेला आहे 27 फेब्रुवारी 2024 नंतर SC-BC आणि EWS आरक्षण हे इम्प्लिमेंट होत असताना पहिल्यांदा उमेदवार जो EWSचा होता त्याला सेकंड टप्प्यामध्ये EWS असेल तरच त्याला तिथं चान्स मिळणार आहे आणि जो पहिला उमेदवार EWS मराठा कम्युनिटीचा होता सेकंड टप्प्यामध्ये त्यालाच SC-BC करता येणार आहे. त्यापेक्षा बाकीच्या कॅन्डिडेटनी त्याच्यामध्ये एंट्री करून उपयोग नाही. सध्या झालं काय लक्षात घ्या, जेव्हा दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सेल्फ सर्टिफायसाठी ऑप्शन देण्यात आला तेव्हा काही उमेदवारांनी जे मराठा कम्युनिटीचे होते त्यांनी प्रत्येकानेच SC-BC काढलं नाही, कोणाला शक्य झालं नाही, कोणाला मिळालं नाही, कारण त्याला NCL कंपल्सरी आहे. 8.5 लाखाच्या खाली उत्पन्न असणं गरजेचं आहे. तो एक इश्यू होता. त्याच्यामुळे आता सध्या हा खूप क्युअस निर्माण झालेला आहे की नक्की हे बायफर्गेशन करायचं कसं. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅन्डिडेटचं सरनेम आहे, फॉर एक्झाम्पल माझं सरनेम घ्या, माने आहे, तर कोणी मला बोलतं तुम्ही SCचे आहात, कोणी बोलतं STचे आहात, कोणी बोलतं तुम्ही SC-BCचे आहात, कोणी बोलतं तुम्ही ओपन आहात, कोणी बोलतो तुम्ही OBCचे आहात, अशा आहेत. त्यामुळे काय आहे की सेल्फ सर्टिफाय करताना उमेदवारांकडून व्यवस्थित माहितीची पूर्तता केली नाही, त्यामुळे ते बायफर्गेट करायला उशीर होत आहे आणि ते ऑलरेडी मुलाखत विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये लागलेला आहे. तो एक महत्त्वाचा एक क्रुशियल पॉईंट आहे. सेकंड गोष्ट अशी आहे की बऱ्याच व्यवस्थापन आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की कॉमन रोस्टर आहे आणि कॉमन रोस्टरमुळे जे काही पहिल्या टप्प्यामध्ये जो काही उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे, कॉमन रोस्टरचा जेव्हा एखाद्या संस्थेचे जेव्हा जास्तीत जास्त ब्रांचेस असतात तेव्हा मात्र त्याचा फटका उमेदवारांना बसतो. म्हणजे मार्क्स असूनही, कॅटेगरी असूनही आपल्यापेक्षा कमी कॅटेगरीचे उमेदवार तिथं लागलेले दिसतील तुम्हाला आणि हे विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये किती जरी शासनाने दक्षता घेतली तरी सुद्धा हा इश्यू येणार आहे. कॉमन रोस्टरचा फटका उमेदवारांना बसणार आहे. तो बसू नये मग त्याच्यासाठी काय करता यावं, तर त्याचं सुद्धा बायफर्गेशन सध्या व्यवस्थापनाकडून मागवलं जाते की 10 जागा आहेत तर त्याच्यामधून नक्की कुठली जागा, कोणत्या विषयाची जागा, कोणत्या सब्जेक्टसाठी भरायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेळ यांचा बराच गेलेला आहे. आणि मग टेस्टिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही सोशल मीडियावरती जे रूमर्स पसरल्या जातात की टेस्टिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये येत आहे त्रुटीची पूर्तता करण्यात येत आहे. मित्रांनो, असं कोणतंही म्हणजे असं प्रॉब्लेम नाही आहे, स्पायडर क्रिएट झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये शिक्षक भरती अडकलेली आहे. हे सिम्पल आहे. परंतु हे करत असताना सध्याचं जे काही आरक्षण आहे त्याच्यामुळे जे बाकीचं जे आरक्षण आहे हे लक्षात घ्या. सध्याचे जे ओपन कॅटेगरीमधून SC-BC आणि EWSचा हा जो काही गोंधळ आहे तो होत असला तरी सुद्धा बाकीच्या कॅटेगरीचे सुद्धा पदं कमी होऊ नये ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जी SC-BC उमेदवारांना जी 5% सूट मिळायला हवी जी EWSच्या मुलांना होती, त्या दरम्यान सुद्धा आता बायफर्गेशन करण्यात येत आहे की CTT कोणाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये कशी काय देऊ शकतो. मित्रांनो, प्रॅक्टिकली पाहता जेव्हा ही यादी 13 ते 14 हजार उमेदवारांची लावली जाणार आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही एक असाल तरी एवढ्या सगळ्या उमेदवारांना जस्टिस देणं गरजेचं आहे, एरर व्हायला नको. आणि त्याच संदर्भात म्हणून तर न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा क्लिअर केलेलं आहे की सध्या त्याच्यावरती काम चालू आहे. आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सर्वात महत्त्वाचे जे कारण आहे, सध्या 12 वर्ष आणि 24 वर्ष ज्यांचं सेवा कालावधी झालेला आहे त्यांचं ट्रेनिंग चालू होतं, त्याच्यामध्ये बरेच अधिकारी त्यांची पूर्णतः सिस्टम त्याच्यामध्ये गुंतली होती. त्यामुळे या तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत 1 तारखेपासून आत्तापर्यंत या लिस्टवरती कोणतंही कामच झालेलं नाही आहे. म्हणजे जे काम एक्सपेक्टेड होतं, व्हायला पाहिजे होतं. आणि अर्थातच आता ट्रेनिंग संपलेलं आहे आणि त्याच्यावरती काम सुरू होईल. तर तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल की याद्या कधी पब्लिश होतील. मित्रांनो, अजून याद्या कधी पब्लिश होतील त्याची एक्झॅक्ट डेट अगदी तुम्ही शालेय शिक्षण विभागाला सांगितलं, आयुक्त कार्यालयात अगदी आयुक्तांना जरी विचारलं तरी ते सांगू शकणार नाहीत. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा याद्या कंप्लीट होतील आणि अर्थातच 16 जूनपर्यंत याद्या पब्लिश करणारच नव्हते. मला असं वाटतं आपल्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला सुद्धा
मेसेज टाकला होता की 16 तारखेपर्यंत जोपर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत याद्या सुरू करण्याचा यांचा मानस नाही आहे. परंतु आता जेव्हा पब्लिश करायची वेळ येते तेव्हा खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि त्यामुळे आपल्याकडे पेशन्स असायला हवा. तर आता मी तो न्यूज बुलेटिन काढलेला आहे, त्यामुळे याचा तर्क असा काढण्यात येतो की सध्या या याद्या पब्लिश करण्यासाठी आठवडा तरी लागू शकतो. सो तुम्ही वाट पाहत आहात. अर्थातच पेशन्स म्हणजे ते खूप अनबिअरेबल आहे, पेनफुल आहे. असं असलं तरीसुद्धा शिक्षक भरतीमध्ये वाटच पाहावी लागते, हा इतिहास आहे. त्यामुळे जरी शाळा सुरू होत आहे, तुम्ही प्रायव्हेटमध्ये जर तुम्हाला कुठे जॉब मिळाला असेल, प्लॅन बी वरती काम करा. नक्कीच तुम्ही जॉईन करा. कारण हा जरी इंटरव्ह्यू राऊंडची यादी उद्या लागली, आज लागली, आपला व्हिडिओ पाहता पाहता जरी ही लागली ना, तरीसुद्धा तुमची नियुक्ती, ॲक्च्युअल नियुक्ती व्हायला जवळपास पुढचे 1.5 ते 2 महिने जाणार आहेत. त्यामुळे वेळ आहे आणि त्याच्यातून तुमचा नंबर लागणं, 10मध्ये तुमचं सिलेक्शन होणं, त्याच्यामधून नंतर इन केस काही संस्थांकडून पैसे घेतले जातील किंवा तेच उमेदवार येतील, ते तिथं गैरहजर राहतील, मग पाठच्या उमेदवाराला तिथं संधी मिळेल का, या प्रश्नांची उत्तरं हे वेळेवरती मिळतात. त्यामुळे मित्रांनो, सध्या प्लॅन बीकडे लक्ष द्या. सध्या शाळा सुरू होतात आहे कुठल्या प्रायव्हेट ठिकाणी, कुठंही क्लासेसवरती. तर तुम्हाला जॉब भेटत असेल तर नक्की जॉईन करा. इंटरव्ह्यू लिस्ट लागणारच आहे म्हणून न्यूज बुलेटिन काढलेली आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू लिस्ट लागणारच नाही, सध्या शालेय प्रशासन कामच करत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. काम चालू आहे, परंतु वेळ लागतोय एवढं मात्र तितकंच गरजेचं आहे. आणि थोडासा पेशन्स ठेवा. सब्र का फल मीठा होता है, असंच काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक आपण या गोष्टीकडे पाहूयात. कारण तुम्ही अगदी डोकं जरी भिंतीवर फोडलं ना तरीसुद्धा इंटरव्ह्यूची यादी जोपर्यंत सर्व ह्या गोष्टी क्लिअर होणार नाही तोपर्यंत लागणारच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं वाट पाहूया, यापेक्षा सकारात्मक दृष्टीने याच्याकडे पाहूयात. आणि येस, प्लॅन बीवरती काम करायला विसरू नका. खूप पश्चात्ताप होईल आयुष्यभर जर आता तुम्ही प्लॅन बीवरती जर वर्कआउट नाही केलं तर. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. यादी पब्लिश होईल किंवा त्याला अजून जरी उशीर झाला किंवा अजून जर लवकर येईल तर आपण चॅनलवरती नक्की कळू. कम्युनिटी पोस्ट जोपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती पाहता येत नाही. त्यामुळे जर कम्युनिटी पोस्टवरती वेळोवेळी तुम्हाला याच्याबद्दल अपडेट मिळतच राहतील. सो स्टे कनेक्टेड फॉर मोर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. ऑल द बेस्ट.